नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदर शहरामध्ये आता गुजणार ऑर्डर. मीरा भाईंदर शहरासाठी येते 8 तारीख हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. कारण ह्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्त मीरा भाईंदर शहरातील दिवाणी न्यायालय याचाही उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याच्यासोबत मेट्रोच्या अंतर्गत जे नवीन ब्रिज तयार झालेला आहे, या ब्रिजचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचा आज पाहणी दौरा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे. ब्रिजचाही पाहणी केलेला आहे आणि न्यायालयाचाही पाहणी केलेला आहे. नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ. व्हायला पाहिजे. प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की 2009ला मी या शहराचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलो आणि त्याच दरम्यान मीरा भाईंदर शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प, कारण दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे शासकीय प्रकल्प होणं गरजेचं आहे. आणि न्यायालय सुद्धा त्याचा एक भाग होता. इकडे एक आरक्षित भूखंड होता आणि त्या माध्यमातून त्या न्यायालयाची इमारत व्हावी यासाठी मी पाठपुरावा करत होतो. त्याला मंजुरी मिळाली. 14 वर्ष रामाचा वनवास संपायला लागला, पण माझा या न्यायालयाच्या इमारतीचा वनवास संपायला 15 वर्ष लागली. त्यामुळे काही का होईना पण ह्या इमारतीचं काम आता पूर्ण झालंय. आता मी आमच्या सगळ्या PWDचे अधिकारी आहेत त्यांच्या समक्ष पाहणी केली. थोडंफार साफसफाई आणि काही गोष्टींची मी सूचना केली. ती कामं ते पुढल्या 2 दिवसामध्ये पूर्ण करतील. आणि 8 तारखेला सकाळी 11:30 वाजता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आदरणीय अभय ओक साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या प्रसंगी ह्या ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आमंत्रित करून हा लोकार्पणाचा कार्यक्रम करणार आहोत. ठाणे जिल्ह्यातील सगळे वकील संघटनेची लोक आणि विविध स्तरातील मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कारण इमारत बांधणं आणि त्या न्यायालयामध्ये स्टाफ देणं हे इथपर्यंत आणि त्याला निधी देणं इथपर्यंत शासनाची भूमिका असते. पण त्यापुढची सगळी कार्यवाही हायकोर्ट आणि माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय करत असतं. त्यामुळे उच्च न्यायालयाला सांगितल्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ही 8 तारखेची वेळ दिली होती. मी स्वतः न्यायमूर्ती आदरणीय अभय ओक साहेबांशी बोललो. त्यांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलं. माझ्या आमंत्रणाला आणि वकील संघटनेच्या आमंत्रणाला मान देऊन त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि हा लोकार्पणाचा कार्यक्रम करत असतानाच मीरा भाईंदर शहरातील जनतेला फार मोठा दिलासा मिळणार आहे. कारण दिवाणी न्यायालय ह्या ठिकाणी चालू होणार म्हटल्यानंतर 1-1.5 तासाची जी पायपीट आहे आणि त्याचबरोबर 1-1.5 तासामध्ये अजूनही त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये खूप वेळ लागतो. म्हणजे दिवस त्यांचा जातो. त्यामुळे ती जी कसरत आहे सर्वसामान्य जनतेची ती वाचणार आहे. त्यामुळे मी मीरा भाईंदर शहरातील जनतेचं, आमच्या सगळ्या वकील संघटनेचं आणि न्यायमूर्ती साहेबांचं आणि आमचे प्रामुख्यानं पालकमंत्री आणि वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टींना सहकार्य करणारे आदरणीय नगरविकास आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दिवसापासून मीरा भाईंदर शहरातील जनतेची मागणी होती की ह्या ठिकाणचे जे उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर करावं. आज NMIDचे अधिकारी आणि ठेकेदारासमोर पाहणी केली आणि त्यांना शेवटचे मी 4 दिवस दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 8 तारखेला दुपारी 12:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे NMIDचे प्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदर शहरातील जनता या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे मागणी करत होते आणि मला अभिमान आहे, आनंद आहे या गोष्टीचा की हे आता ब्रिज तयार होत आहे. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली. आमच्या शिवसेनेच्या लोकांनी मागणी केली की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्यावं. कुणी मागणी केली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं. कुणी मागणी केली रतन टाटाजींचं नाव द्यावं. आणि ह्या तिन्ही मागण्या आपण पूर्ण करू शकतो. कारण 3 ब्रिज होत आहेत. या तिन्ही ब्रिजला या 2 मोठे नेते, राजकीय क्षेत्रातले ते एक प्रसिद्ध उद्योगपती यांचं जर नाव दिलं तर शहरातल्या लोकांना सुद्धा आनंद वाटेल. त्यामुळे हे नाव देण्याचं सुद्धा मी निर्णय घेण्याचं विनंती एकनाथ शिंदे साहेबांना करणार आहे आणि तशा प्रकारचं पत्रही त्यांना देणार आहे. प्रामुख्याने या सोसायट्या ज्या आजूबाजूच्या आहेत, सुंदरनगरपासून बाकीच्या सोसायटीने सुद्धा मला मागणी केली होती की हे ब्रिज झाल्यानंतर आणि मेट्रो चालू झाल्यानंतर त्याला ईस्ट वेस्टला म्हणजे इकडनं तिकडे जायला फुट ओव्हर ब्रिज पाहिजे. तर मी आमच्या NMIDच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला सूचना केली की ज्या दिवशी आपण याचं लोकार्पण करणार त्याचं फुट ओव्हर ब्रिजचा सुद्धा
भूमिपूजन त्याच दिवशी करावं, जेणेकरून भविष्यामध्ये लोकांना, सर्वसामान्य जनता जी आजूबाजूला राहते त्यांना सुद्धा एक चांगला न्याय मिळेल आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ने आण जी होते ती सुद्धा योग्य प्रकारे होऊ शकते. काँग्रेसच्या आंदोलनाचा इच्छा पाहिजे त्याच्याबद्दल काय म्हणता? माझे मित्र आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय मुझफ्फर हुसेन माजी आमदार, त्यांना मी विनंती करतो की 8 तारखेला आता लोकार्पण होणार आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे 3-4 दिवस ह्या कामाला लागणार आहेत, परंतु शेवटची डेडलाईन दिलेली आहे की 4 दिवसामध्ये आपण या ब्रिजचं काम पूर्ण करावं, जेणेकरून नगर विकास आणि एमएवाडीचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना मी ह्या ब्रिजचं उद्घाटन करायला घेऊन येईल. बरोबर 8 तारखेला दुपारी 12:30 वाजता एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि मुझफ्फर साहेबांना पण त्या ठिकाणी आमंत्रित करू. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचं लोकार्पण आम्ही करतो.